मुलाला टीम इंडियात संधी मिळाली हे स्वप्न सरफराजच्या बाबांनी कितीदा पाहिलं असेल, पण हे सत्यात उतरल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी खूप काही सांगून गेलं. ते शब्दात बांधणं निव्वळ कठीणच आहे. सरफराज खानला टीम इंडियासाठी टेस्ट डेब्यू करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या वडिलांचा ऊर भरून आला. बाप लेकानं एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्यानंतर दोघांनाही अश्रू अनावर झाले. सरफराजला ही संधी कशी मिळाली? त्यानं स्वप्न सत्यात कसं उतरवलं? सरफराजच्या वडिलांच्या डोळ्यात आलेला आनंद अश्रू हे का मौल्यवान आहेत? यामागील सॉलिड स्टोरी काय हे या व्हिडिओतून जाणून घेऊयात. टीम इंडियासाठी कसोटी सामना खेळणारा सरफराज 311वा खेळाडू ठरलाय. टीम इंडियाचा माजी कॅप्टन अनिल कुंबळेनं त्याला डेब्यू कॅप दिली. यावेळी त्याचे वडील नौशाद खान हे स्वतः मैदानात उपस्थित होते. लेकाच्या डोक्यावरील कॅप पाहून त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी मैदानातच सरफराजला कडकडून मिठी मारली. मुलाला मिळालेली कॅप हातात घेतल्यानंतर ते घहिवरून गेले. यासाठी केलेला संपूर्ण संघर्ष या फोटोत दिसतोय. सरफराजचा जन्म मुंबईतला. त्याचं कुटुंब हे मूळचं उत्तर प्रदेशातील आजमगडचं. त्याचं संपूर्ण आयुष्य हे आझाद मैदानातच गेलं, कारण त्याचे वडील नौशाद खान हे स्वतः क्रिकेटचे कोच. मुंबईत ते क्रिकेट अकॅडमी चालवतात. त्यामुळे सरफराजच्या कोचिंगची सुरुवात ही त्याच्या लहान वयातच झाली. त्याच्या वडिलांनीच त्याला क्रिकेटचं प्रशिक्षण दिलं. क्रिकेटचं खूळ त्याच्या अंगात इतकं भिनलं होतं की तो 4 वर्ष शाळेतच गेला नव्हता. गणित आणि इंग्रजी या 2 विषयांसाठी त्याला प्रायव्हेट ट्युशनही लावण्यात आलं होतं. नौशाद खान यांनी सरफराज आणि त्याचा लहान भाऊ मुशीर खान यालाही क्रिकेटचं प्रशिक्षण दिलं होतं. वडिलांच्या कष्टाला सलाम म्हणून सरफराज 97 नंबरची जर्सी घालतो असंही म्हटलं जातं, कारण त्याच्या मते यात वडिलांचं नाव नौशाद आहे. 9 म्हणजे 9 आणि शाद म्हणजे 7, त्यामुळे तो 97 नंबरची जर्सी घालतो. IPL मध्ये सरफराज RCB संघाकडून खेळला होता. अनेक वेळा त्यानं मुंबईचं मैदानही गाजवलंय. पण RCB संघातून खेळताना त्याच्यावर ओव्हरवेटमुळं टीका करण्यात आली होती. त्यासाठी विराट कोहलीनं त्याला RCBतून काढल्याचंही सांगितलं जातंय. पण 2009 मध्ये सरफराजनं हॅरी शील्ड ट्रॉफीत तब्बल 439 धावांनी विक्रमी खेळी केली आणि सगळ्यांनाच आपली दखल घ्यायला त्यानं भाग पाडलं. क्रिकेट कोचचा मुलगा ते एक इंडियन क्रिकेट टीम हा सरफराजचा प्रवास खडतर होताच. पण त्यानं कमावलेल्या इंडियन कॅपबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.